नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मिथुन राशींच्या व्यक्तींना ऑगस्ट 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मिथुन राशींच्या व्यक्तींचं आरोग्य जे आहे या महिन्यात नीट राहणार आहे. त्यात खूप काही त्रास होणे किंवा काहीतरी सेटबॅक मिळणे अशा काही गोष्टी दिसत नाही आहेत. पण या महिन्यामध्ये कामात अडथळे मात्र अनेक दिसून येतात. म्हणजे तुम्ही एखादं काम करायला गेलात की ते पूर्णत्वाला यायच्या अगोदरच काही त्याच्यावर ऑब्जेक्शन येऊन ते पुन्हा तुम्हाला रिवर्क करावं लागेल असं ह्याच्यामध्ये दिसून येतं. त्यामुळे तुम्हाला मानसिक थोडासा त्रास होण्याची शक्यता दिसून येते. याला तुम्ही योग्य प्रकारे सामोरे जा. रिवर्क जे काय तुमच्या समोर करायला येईल ते योग्य प्रकारे प्रत्येक स्टेजेसला क्रॉस चेक करून करा. म्हणजे मग तुम्हाला त्याचं दुःख होणार नाही. कारण एखाद्या कामाची धाटणी अशी असते, स्वरूप असं असतं आणि केवळ ती कल्पना डोक्यात ठेवून तुम्ही काहीतरी काम करत असता. प्रत्यक्षात यावेळची योजना काहीतरी वेगळी असते, पण ती तुम्हाला न समजल्यामुळे थोडंसं तुम्हाला रिवर्क करावं लागणे असं या महिन्यात दिसून येत आहे. आणि त्यामुळे थोडीशी मेहनत तुमची वाया जाणार असं ह्या महिन्यात दिसून येतं. तर त्यासाठी तयारीत राहा आणि कमीत कमी रिवर्क कसं करता येईल याबद्दल तुम्ही जास्त कॉशियस राहा असा मी तुम्हाला सल्ला या ठिकाणी देईन. आरोग्याच्या बाबतीत उत्साहवर्धक उत्तरार्ध या महिन्याचा, ऑगस्ट महिन्याचा असं मला दिसून येत आहे. उत्साह खूप राहील, पण त्या उत्साहाच्या भरामध्ये काही कामं अर्धवट राहतील असं दिसतंय. म्हणजे तुम्ही कमिटमेंट केलीत पण ते पूर्ण करू शकला नाहीत. मग त्यामुळे मात्र तुम्हाला बदनामीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे कमिटमेंट करायच्या अगोदर तुमच्या आत्ताच्या कमिटमेंट आणि ॲडिशनल कमिटमेंट तुम्ही किती करू शकता याचा अंदाज घ्या आणि मग एखादं कार्य किंवा जबाबदारी तुम्ही घ्या असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. आरोग्याच्या कारणाने मी सांगितलं मानसिक त्रास तुम्हाला थोडा दिसून येतो या महिन्यात. शारीरिक त्रास काही दिसत नाही आहे, पण त्याबद्दल तुम्ही सतर्क राहा एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. उद्योगधंदा करणारे जे व्यक्ती आहेत, ज्यांचा स्वउद्योग आहे किंवा मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, अशा लोकांना भरपूर अडचणीचा सामना करावा लागेल. अडचणी म्हणजे तुमच्या बाजूने पेपरवर्क हे काम जे आहे ते पेपरवर्क 10 दिवसात होणार आहे अशी आपण कल्पना करा. पण प्रत्यक्षात ते करायला घेतल्यानंतर मात्र काही नवीन अडचणी, माहीत नसलेल्या अडचणी तुम्हाला समोर येतील आणि त्यामुळे 10 ते 20 दिवस लागू शकतात. तो प्रोजेक्ट डबल वेळेचा होऊ शकतो. तर म्हणून लवकर या गोष्टी तुम्ही ज्या आहेत त्या हातात करायला घ्या, म्हणजे कृतीत घ्या. म्हणजे तुम्हाला त्या अडचणीची जाणीव होईल आणि त्याच्याबद्दल सोल्युशन काढता येईल. जे स्वउद्योग करणारे आहेत, लघुउद्योग करणारे व्यक्ती आहेत, त्यांनीसुद्धा आपल्या कामामधून कस्टमर सॅटिस्फाय आहे की नाही याची वेळोवेळी खात्री करून घ्या. कारण कस्टमर हॅपी असणं तुमच्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. तर तो जर हॅपी नसेल तर तुम्हाला पुन्हा त्याचा व्यवहारावर काहीतरी परिणाम होईल आणि ते मात्र तुम्हाला जमणार नाही. तर या गोष्टी टाळण्याकडे भर द्या. मित्रमंडळींपासून काही तुम्हाला या महिन्यामध्ये अपेक्षित लाभ होणार नाही किंवा त्यांचा काहीसा नाराजीचा सूर या ठिकाणी दिसून येतो. तुम्ही एखादी गोष्ट, चांगली गोष्ट करताय असं कळलं तर ते त्याला विरोध करतील की ही गोष्ट करून काही तुला उपयोग होणार नाही, काही फायद्याची दिसत नाही आहे, ड्रॉप करून टाका आयडिया, अशा काहीतरी मला सूचना येऊ शकतात. पण जी गोष्ट तुम्हाला वाटते योग्य ते तुम्ही करायचीच असा हट्ट धरा आणि त्याप्रमाणे करत चला. विरोधकांचा म्हणजे मित्रांचा विरोधाचा सूर जो आहे तो हाणून पाडा आणि तुमचं कार्य अगदी सुलभतेने तुम्ही करत चला. शिक्षण क्षेत्रातली जी मंडळी आहेत त्यांना मी असा सल्ला देईन की या महिन्यामध्ये शिक्षणाबरोबरच त्याचं प्रेझेंटेशन कसं होईल याच्याकडे आपण लक्ष द्या. म्हणजे उदाहरणार्थ मुलं जेव्हा प्रॅक्टिकल करतात आणि ते आपले जर्नल भरतात किंवा प्रत्यक्ष एखादी गोष्ट प्रेझेंट करायची असते, आपले जर्नल्स किंवा अन्य काही बुक्स असतात, ते बुक्समध्ये प्रेझेंटेशनला जरा महत्त्व द्या. कारण त्यामध्ये जर दुर्लक्ष झालं तर
तुम्हाला जेवढे गुण मिळायला पाहिजेत त्यातले अर्धे गुण मिळतील, म्हणजे हे तुमचं नुकसान आहे. तर तसं करून घेऊ नका आणि योग्य त्या गोष्टीवर तुम्ही फोकस करा आणि त्या प्रकारे तीच प्रेझेंट करा, म्हणजे त्याचे पूर्ण गुण तुम्हाला मिळतील. असा सल्ला मी विद्यार्थ्यांना मिथुन राशींच्या नक्कीच देईन. मिथुन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कुटुंबातून भरपूर सूचना तुम्हाला मिळू शकतात की हे असं केलं पाहिजे, हे तुम्ही असं करा वगैरे वगैरे. छोट्या छोट्या गोष्टीत अगदी रोजच्या रोजसुद्धा तुम्हाला मोठ्या माणसांच्या, मोठ्या मंडळींच्या घरातल्या खूप सूचना किंवा खूप विविध काहीतरी त्याच्यावर तोडगे असे कळू शकतील. पण कोणालाही नाराज करू नका. सगळ्यांना हो म्हणा आणि त्यांना एक शब्द द्या की याचा साधक बाधक विचार करून मी ही गोष्ट अंमलात आणीन, असं एक त्यांना सांगा. म्हणजे त्यांचंही समाधान होईल आणि तुम्ही त्यावर विचार करू शकता आणि तुम्हाला त्यासाठी वेळ मिळेल. अशा या गोष्टी तुम्ही अंमलात आणा. मिथुन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये उत्तरार्धात त्यांचं उत्पन्न जरा छान दिसतं आहे. पूर्वार्धामध्ये काही अडथळे थोडेसे दिसून येतात, त्यामुळे पैसे तुमचेच पण ते हातात मिळेपर्यंत काहीतरी वेळ जाईल, कालावधी फुकट जाईल असं दिसून येतं. पण उत्तरार्धामध्ये ती कसर भरून येईल असंही या ठिकाणी दिसतंय. हे होतं मिथुन राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.